केवल पार्क येथे पूर्वेकडील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण भूमिपूजन करण्यात आले। माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांच्या प्रयत्नाने या कामाची मंजुरी करण्यात आली। या समारोपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नगरसेवक मधुकर शेठ जाधव, भागवत भाऊ आरोटे हे उपस्थित होते। या भूमिपूजन प्रसंगी नगरातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, तरुण यांनी प्रचंड गर्दी केली होती। पक्षभेद बाजूला ठेवून अनेक पक्षांचे पदाधिकारी यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। केवल पार्क मधील सामाजिक कार्यकर्ते विनोद खर्टे यांनी तिघी नगरसेवकांच्या कामाविषयी आढावा मांडला आणि हे काम मंजूर करून आणल्याबद्दल सर्व नागरिकांतर्फे त्यांनी आभार व्यक्त केले। नगरसेवक भागवत आरोटे यांनी आपल्या भाषणात नागरिकांच्या ज्याही काही अडचणी असतील ते आम्ही 100% सोडविण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं। तसेच नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी जे केवल पार्क मध्ये काम केलं आहे आणि त्यांना येणाऱ्या समस्यांविषयी नागरिकांना सांगितलं आणि जे काही किरकोळ रस्ते राहिलेले आहेत ते सुद्धा पूर्ण करण्याचं आश्वासन नगरवासियांना दिलंय। प्रमुख पाहुण्यांसोबत सागर बोरसे, अनिल माळी, अतुल अडांगळे, अश्विन महाजन उपस्थित होते। तसेच या भूमिपूजनाला प्रतिभा घरटे, छाया घिवरे, मनीषा भवर, प्रतिला पाटील, उज्ज्वला साळी, वंदना दाभाडे, अनिता शेवाळे, सुनीता कोठावडे, बेबीताई मोरे, वर्षा मोरे, आनंदा पगारे, शरद पाटील, राजेंद्र जोशी गुरुजी, सुनील कोठावदे, संजय साळवे, विजय मोरे, शरद नागरे, सोपान शेवाळे, भगवान पगारे, रमाबाई जगताप, सुनील कोठावदे, धनंजय घिवरे, वर्षा येवले, छाया गायकवाड, रत्नप्रभा पाटील, अभिनंदन खैरे, डॉक्टर योगेश निकुंभ, प्रवीण डांगल, मनीषा निकुंभ, आशा जाधव, लक्ष्मीताई साळुंखे, विक्रम सिंग, सुरेश जाधव, कल्पना सिंग तसेच प्रगती महिला बचत गटच्या महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग, नागरिक बऱ्याच प्रमाणात उपस्थित होते। सूत्रसंचलनाची जबाबदारी विनोद खर्टे यांनी सांभाळली। हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवनाथ होळकर काका, तुषार पवार, मयूर घरटे, अक्षय कांडेकर, महेश रबारी, शिवप्रसाद, हेमंत भोर, ऋषिकेश पाटील, पंकज यादव, आकाश पांडे, गजानन मराठे, ओम पाटील, शिवा रजत यांनी प्रयत्न केले। आभार अनिल माळी यांनी मानले। खरं तर आजचं प्रभाग 26 मधलं हे 4व्या दिवसातलं आजचं 12वं उद्घाटन असं म्हणायला मला इथे आनंद होतो। गेल्या अनेक दिवसापासून प्रभागात या भूमिपूजनाचा धूमधडाका सुरू असताना आज केवल पार्क आणि अष्टविनायक नगरमध्ये आपण रस्ता काँक्रिटीकरण करणं या भूमिपूजनाचा इथे सोहळा पार पडला आहे। आणि तुम्ही बघताय की भूमिपूजन हे जरी आम्ही ठेवलंय तरी हे जनता आणि आमचं हे कनेक्ट होण्याचं एक साधन आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे उत्साह, आजही चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतोय। आणि मला असं वाटतं की हा मिळणारा प्रतिसादच म्हणजे येणाऱ्या निवडणुकीचं उत्तरच आहे असं मला म्हणावं लागेल। खरं तर तुम्ही बघताय की जवळजवळ आतापर्यंत आपण माननीय शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जवळजवळ 15 ते 16 कोटी रुपये हा प्रभाग 26साठी निधी मंजूर करून आणल्याच्या नंतर ज्या पद्धतीने इथे कामकाज चालू, मला इथे आवर्जून सांगायचं वाटतंय की आता भागवत भाऊ असो, मधुशेठ असो, हे जरी आवर्जून म्हणतायत की हर्षदाताईंच्या प्रयत्नातून हा निधी येतोय, परंतु मी जेव्हा काम मंजूर करून आणते, काम मंजूर केल्याच्या नंतर खाली ग्राउंड लेवलला जेव्हा काम सुरू होतंय त्यावेळेस कुठलाही विरोध न करता हे दोघं सुद्धा तितक्याच ताकदीने माझ्या पाठीशी उभे आहेत। मला सांगताना आनंद होतो कारण हे सगळ्यांना ठाऊक आहे नगरसेवकांमधले वाद, नगरसेवकांमधले पेच, त्यामुळे एका नगरसेविकेला, एका महिला नगरसेविकेला काम करायला अवघड जातं। परंतु हे दोघं पण भागवतभाऊ असतील माझे बंधू म्हणून आणि माझ्या वडिलांसमान शेठ, हे दोघंही माझ्या पाठीशी कणखर उभे असतात आणि इथे त्याच्या माध्यमातून प्रभागाचा विकास गाडा हा अतिशय उत्तमरित्या चालू आणि यापुढेही असणारच आहे। या माध्यमातून मला सगळ्यांना आव्हान करायचं आहे, येत्या इलेक्शनला सगळ्यांनी अशाच पद्धतीने आम्हाला प्रेम द्यावं जेणेकरून हा विकासाचा गाडा अतिशय उत्तमरित्या पळत राहील, हेच मला या माध्यमातून सांगायचं आहे। पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या लोकांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आमच्या भगिनी हर्षदाताई ह्या जेव्हापासून युती सेनेच्या जिल्हाध्यक्ष झाल्या तेव्हापासून त्या निधी आणण्याचा प्रयत्न करता आणि त्या प्रयत्नातून या ठिकाणी काम होत आहे, त्याबद्दल हर्षदाताईंना खूप खूप धन्यवाद। असंच आम्ही सर्व मिळून काम करू अशी जनतेला ग्वाही देतो आणि जनतेने बी आमच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहावं अशी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। आज प्रभाग क्रमांक 26 मधील केवल पार्क आपण बघितलं असेल, जवळजवळ हप्त्यात हे 4थं उद्घाटन आहे, रोडचं भूमिपूजन आहे। खरं तर आमचा जी महानगरपालिकेमध्ये 31 प्रभाग आहे त्यामधील 26 हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रभाग आहे।
क्षेत्रफळाने मोठा असूनही नवीन वसाहत वाढते, कारण बाकीकडे सर्वीकडे वस्ती भरलेली आहे, आमच्याकडे जागा खाली, आणि त्यामुळे दररोज एक बिल्डिंग नवीन पास होते आणि नवीन वस्ती तयार होण्यास तिथे वाव आहे. आणि हे करत असताना म्हणून जर आपण बघितलं असेल, आमचा पूर्वी 2017 साली जेव्हा आम्ही निवडून गेलो त्यानंतर जो आम्ही वचननामा दिलेला होता, आपण बघितलं असेल तो वचननामा देऊन कामं करूनही आजही आमची कामं चालू आहे आणि अजून पुढील 5 वर्षेही आम्ही कामं केली तरी क्षेत्रफळ वाढत राहणार आहे आणि कामं होत राहणार आहे आणि आम्हाला कामं करावंच लागणार आहे. आपण जर बघितलं असेल तर इथे रोड, लाईट, पाणी, ड्रेनेज, मग पावसाळी लाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, पाण्याच्या पाईपलाईन्स असेल, इथून सर्व सुरुवात करावी लागते. म्हणजे शून्यापासून प्रत्येक नगरात काम सुरुवात करावं लागतं आणि तिथून हे कामाला आज कॉन्क्रिटीकरण चालू आहे. अशा प्रत्येक ठिकाणी काम करत असताना या प्रभागामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या माध्यमातून जो निधी मिळाला आहे आणि त्या निधी आणण्याचं काम ज्यांनी केलं आहे अशा आमच्या हर्षदाताई गायकर, संदीपजी गायकर यांच्या मार्फत हा निधी आलेला आहे आणि त्या निधीतून हे सर्व कामं होत आहे. माझं मनस्वी या नागरिकांना सांगण्यास आनंद होत आहे की आम्ही जरी आमची मुदत संपलेली आहे, परंतु सन्माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून निधी मिळाल्यामुळं आज ह्या प्रभागात विकासाचा गाडा चालू आहे आणि हा विकासाचा गाडा असाच पुढे जात राहण्यासाठी या नागरिकांनी आम्हाला साथ द्यावी आणि येणाऱ्या निवडणुकीत धनुष्यबाणाला मतदान देऊन बहुमताने सर्वांना आमचा जो पॅनल असेल त्या पॅनललाही बहुमताने निवडून द्यावं असे आपल्या माध्यमातून सांगतो. आपण बघितलं असेल ही सर्व कामं करत असताना आम्ही फक्त लाईट, पाणी आणि ड्रेनेजचं काम केलं नाही, तर आम्ही अभ्यासिका असेल, उत्कृष्ट अशी गार्डन असेल, क्रीडांगण असेल, हॉस्पिटल असेल, शाळा असेल, या सर्व कामं आम्ही केलेली आहे. त्यात स्मशानभूमी पण आहे आणि ही सर्व कामं करत असताना या जनतेचा आशीर्वाद आमच्याबरोबर होता, ही जनता आमच्याबरोबर होती, म्हणून ही कामं आम्ही करू शकलो. म्हणून या सर्व कामांचा श्रेय मी माझ्या जनतेला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे रोड में बहुत कीचड़ रहते थे, बारिश के टाइम में बहुत परेशानी होती थी. ताई ने संघर्ष किया, ये रोड का कार्यक्रम ने शुरू किया, हम लोगों को बहुत अच्छी लगी. हर्षदाताई ने ये रोड बनाने के लिए बहुत दिन से कीचड़ था, बहुत परेशान थे हम लोग, बहुत पानी रहता था, बहुत कीचड़ रहता था, इसके लिए हम लोग परेशान थे. ये रोड बनाने के लिए बनाई, अच्छा किया, हम लोगों को बहुत अच्छा लगा. ये दीदी को धन्यवाद देती हूँ. बोलो. हर्षदाताई गायकर यांना खूप खूप धन्यवाद. आमच्या इथं आमच्या एरिया अष्टविनायक नगरात खूप वर्षापासून हे प्रॉब्लेम होता, आमचं रोड बनत नव्हतं. आम्ही रिक्वेस्ट लेटर टाकलं ताईंना, ताई स्वतःहून आले, स्वतःहून आमचं प्रॉब्लेम त्यांनी समजलं व ताईंनी आम्हाला वादा केलं होतं का तुमचा रस्ता नक्कीच होईल. आज आमचं रस्त्याचं उद्घाटन ताईंनी स्वतःहून केलं आणि आरोटे सरना पण थँक्यू, धन्यवाद. ओके, बोलो. ये हमारे रास्ते का प्रॉब्लम था, ये हर्षदाताई और ये अपने भागवत बाबू आरूटे और मधुकर बाबू जादव ये रास्ता का निर्माण किए. अच्छे से हम लोग का जो था सोचना, ये प्रॉब्लम सोल्व किए. आगे चल के इनके साथ हमारे जितने हैं इनके साथ रहने का, इनका कोई भी कार्यक्रम होगा इनका विजय करने का. धन्यवाद. जय शुक्रिया, जय महाराष्ट्र. कारण जे आपले नगरसेवक आहेत कार्यक्रम सुरुवात करण्यासाठी काहीच हरकत नाही. समारंभ करून घेऊ. जो आज सत्काराचा काय म्हणजे जो उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या उद्घाटन आपले जाधव तसेच कार्यसम्राट भागवत भाऊ आरोटे त्यांच्या बरोबरीने काम करणारे आमचे मित्र संदीप भाऊ गायकर हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांच्या संदर्भात स्वागत करतो. आपल्या प्रगती महिला बचत गट
ज्या सदस्य आहेत त्यांना मी विनंती करतो सत्कार अतुल भाऊचा सत्कार मोरे सर करतील भाऊचा सत्कार मान्यवर मोरे सर करतील टोपी घाला गणपती बाप्पा धन्यवाद चला अरे कुठे हरवना मत पीछे करो गणपती बाप्पा हाँ ओके पांडे